आत्ताच्या काळात आणि आधीच्या काळात काय फरक आहे बरं? आधीच्या काळात मोबाईल नव्हते, आधीच्या काळात रेडिओ, पत्र होते, पत्रांद्वारे बोलायचे. तुम्ही कोणकोणते खेळ खेळतात बरं? टीव्ही आणि मोबाईल नसताना लोक काय करायचे बरं? पत्राद्वारे बोलायचे. तसंच आपल्याला बदलते जीवन हा पाठ अभ्यासायचा आहे. आता आपण बघणार आहोत भाषा. भाषा ही आपल्या भारत हा विविध भाषांचा देश आहे की नाही? आता आपण भाषा कॉलेज फक्त तास काउंट करतात. 9ला ठेवलेला तर 9पासून जेव्हा यायचं तेव्हा ही व्याख्या कोण वाचतं बरं? भाषा आणि आपल्याला विचारलेले भावना माहिती इतरपर्यंत पोहोचवण्यासाठी साधन योग. भाषा म्हणजे आपले विचार, भावना आणि माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे साधन होय. आपल्या भारतात कोणकोणत्या भाषा आहेत बरं? आपल्या भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, कोकणी, मणिपूर, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत. आता आपण बघणार आहोत क्रीडा. तुम्हाला कोणकोणते खेळ आवडतात? इथे कोणता खेळ दिसतोय तुम्हाला? कबड्डी, खो खो. आणि हा कबड्डी आणि खो खो कोणाला आवडतं? खेळ हे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत ना. खेळामुळे शरीर सदृष्ट राहते, मन आनंदी राहते आणि शिस्त, सहकार्य, संघभावना यांसारखे गुण विकसित होतात. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे तुम्ही उत्तर द्या. एका वाक्यात उत्तर द्या. पूर्वीचे काही पारंपरिक खेळ कोणते? कबड्डी, खो खो आणि लगोरी. दुसरे, बोलीभाषा का जपल्या पाहिजे? बोलीभाषा आपल्याला संस्कृत आणि महत्त्वाचे भाग योग. भारतात कोणत्या प्रकारच्या भाषा आढळतात? परविशिका, आलोकित आणि संस्कृत.
खो खो पारंपरिक खेळ आहेत. मराठीच्या विविध डॅश डॅश महाराष्ट्रात आढळतात. मराठीच्या विविध भाषा महाराष्ट्रात आढळतात. बदल स्वीकारताना आपली डॅश डॅश जपली पाहिजे. भाषा जपली पाहिजे. संस्कृती